कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचं काम मिळालेल्या ठेकेदारानं बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे। यामध्ये अतिरिक्त आयुक्त, विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पवडी अकाउंट्स विभागातील अधीक्षक, लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता, मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदारानं केलाय। टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा आम आदमी पक्षानं अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय। टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरापेट्यांना नोटा चारून तसंच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीनं निषेध केला। यावेळी मी टक्केवारी खातोय, मला पैसे खायला आवडतात, माझं पगारात भागत नाही असे लिहिलेल्या कचरापेट्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? पैसे खाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? ड्रेनेज प्रकरणात खुद्द ठेकेदारानंच पुरावे दिल्यानं महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचं पितळ उघडं पडल्याची टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली। प्रसंग झाला होता, कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये 18% गपगुमान द्यायचं नाहीतर कामं मिळणार नाहीत अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते, पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही। तुम्ही पुढं आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे। तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल, त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही, पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकेल। ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून आज आयुक्तांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही त्रयस्थ चौकशी समिती नेमा आणि याची विल्हेवाट लावा। ही टक्केवारी ज्यांनी केलेली आहे, मग ते कॉन्ट्रॅक्टर असो किंवा महापालिकेचे अधिकारी यांना घरी बसवा। दरम्यान या प्रकरणी स्क्रीनशॉट व्हायरल झालेल्या अधिकाऱ्यांनीच पोलिसात फिर्याद दाखल केल्यामुळं याबाबत संशय निर्माण होतोय। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या चौकशीसाठी नियुक्त करण्याची मागणी आपने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयूर भोसले, लखन काझी, रमेश कोळी, चेतन चौगुले आदी उपस्थित होते।